यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात आजच्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांनी। पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार। जळगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन। हेक्टरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। पीएम केअर फंडातून मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावे। उद्धव ठाकरेंच्या 3 मागण्या। अंगलट आल्यावर मुख्यमंत्र्यांना विषयाला फाटे फोडण्याची सवय, तर मी कोरोना काळातील सीएम केअर फंडासंदर्भात बोलायला तयार। उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान। शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी राजकीय विधान करणं टाळावं। शेतकऱ्यांना मदत करावी, मंत्री आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला। शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहायला हवं। मंत्रिमंडळामध्ये आम्ही योग्य निर्णय घेऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। 8 दिवस कुठे होतात असं म्हणत सोलापूर जिल्ह्यातल्या उंदर गावात ग्रामस्थांचा सदाभाऊ खोतांवर संताप, तर ग्रामस्थांच्या रोषानंतर सदाभाऊ खोतांनी काढता पाय घेतला। सदाभाऊ खोतांना आता तर हाकलून लावलंय, यापुढे जनता त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंची टीका। ओला दुष्काळासंदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेऊ, विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। फडणवीसांचे वजन आहे की नाही हे मदत येण्यावर अवलंबून, वेळप्रसंगी फडणवीसांनी मोदींकडे हट्ट करावा, बाळासाहेब थोरातांची टीका।